मुंबई म्हणजे मराठी माणसाचे हृदय. 100च्या वर हुतात्म्यांनी रक्त सांडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. पण मुंबईतला आद्य मराठी माणूस किंवा आद्य मुंबईकर म्हणजे आगरी, कोळी, भंडारी यांच्यासारखे मराठी भाषिक समाज. पण इंग्रजांच्या काळात मुंबईतल्या कोळी समाजाचे नेते झुरन पाटील हे इतके श्रीमंत होते की त्यांनी इंग्रज सरकारकडे स्वतःच्या घरावर चांदीची कौलं घालण्यासाठी परवानगी मागितली होती. हे तुम्हाला ठाऊक आहे का? नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्या समोर नेहमीप्रमाणेच इतिहासातील एक अज्ञातपान उलगडून दाखवणार आहे. आजचं मुंबई महानगर म्हणजे एकेक काळी खारफुटीमध्ये आणि खाडीत वसलेली काही बेटं होती. मुंबईतला एक आद्य वसाहतकार समाज म्हणजे कोळी समाज. अशी एक आख्यायिका आहे की कोळी समाजाचे एकेक काळचे नेते झुरन पाटील हे इतके श्रीमंत होते की ते स्वतःच्या घराबाहेर रस्त्यावर सोनं आणि चांदी ठेवत. झुरन पाटील हे श्रीमंत असले तरी तसे भाबडे होते. त्यामुळे अनेक चालू लोक म्हणजे त्या काळात सुद्धा चालू लोक होते, त्यांच्या घरासमोरून तळपायाला मेण लावून चालत जात, कारण त्या मेणाला ही सोन्याची आणि चांदीची नाणी चिटकत. झुरन पाटील यांच्या बाबतच्या काही गोष्टी जरी आज आख्यायिकेच्या स्वरूपात असल्या तरी सुद्धा या नावाचे कुणी गृहस्थ मुंबईत होते याचा एक सज्जड पुरावा म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त SM एडवर्ड्स यांनी लिहिलेले एक पुस्तक बायवेज ऑफ बॉम्बे. या पुस्तकामध्ये एडवर्ड्स असं म्हणतात की झुरन पाटील हे मुंबईतल्या ख्रिस्ती धर्मी कोळी समाजाचे नेते असलेल्या महादेव धर्मा पाटील यांचे पूर्वज. इथे असं सांगावं असं वाटतं की कोळी समाजामध्ये हिंदू आणि ख्रिस्ती असे दोन्ही धर्माचे लोक आढळतात. एडवर्ड्स असं लिहितात की झुरन पाटील हे श्रीमंत गृहस्थ होते. याचा एक पुरावा म्हणजे बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने त्या काळात दक्षिण मुंबईतल्या मांडवी परिसरामध्ये शोधून काढलेली प्रॉपर्टी बाबतची कागदपत्र. संपत्तीबाबतच्या अनेक कागदपत्रांमध्ये जमिनीचे मालक म्हणून त्यांचे नाव आढळते. म्हणजे मासेमारीच्या व्यवसायातून त्यांनी गोळा केलेले पैसे स्थावर स्वरूपाच्या संपत्तीमध्ये गुंतवले होते. झुरन पाटील हे एका पारसी अब्जाधीशाचे मित्र होते. हे अब्जाधीश म्हणजे एकतर JJ हॉस्पिटलला ज्यांचे नाव देण्यात आले आहे ते सर जमशेदजी जिजीबॉय किंवा जहाज बांधणीच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वाडिया कुटुंबापैकी कुणीतरी असावेत. एक दिवस मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणजे एडवर्ड्स म्हणतात की एकतर ते लॉर्ड फॉकलंड असावेत किंवा लॉर्ड एल्फिस्टन तरी फिरत फिरत मांडवी कोळीवाड्यात आले आणि तिथे त्यांना हे पारसी अब्जाधीश व कोळी पाटील एकमेकांशी बोलत असताना गप्पा मारताना आढळले. आता साक्षात राज्यपाल महोदय समोर आल्यावर ते पारसी गृहस्थ आदराने उठून उभे राहिले, पण झुरन पाटील मात्र बसून राहिले. हे गोरे टोपीकर कोण हे त्यांना ठाऊकच नव्हते. आपल्याला पाहून हा अदबीने उभा न राहणारा माणूस नेमका कोण असा प्रश्न राज्यपालांना पडला आणि त्यांनी ते पारसी गृहस्थांना विचारलं की अहो हे तुमचे मित्र, त्यांचा परिचय काय? त्यावर त्यांना असे सांगण्यात आले की झुरन पाटील हे एक श्रीमंत कोळी असून त्यांच्याकडे अक्षरशः खोऱ्यानं सोने व चांदी आहे. झुरन पाटील हे सोनं व चांदी रस्त्यावर सुकायला टाकतात आणि काही चालू लोक साध्या भोळ्या पाटलांना फसवून ती नाणी लंपास करतात. हे लोक रस्त्यावरून चालताना पायाला मेण लावतात म्हणजे नाणी त्यांच्या तळपायाला चिकटतात. हा किस्सा ऐकून गव्हर्नर महोदयांची उत्सुकता चाळवली गेली आणि त्या पारसी अब्जाधीशांना त्यांनी विनंती केली की तुम्ही माझी ओळख या पाटलांशी करून द्याल का? नंतर त्यांनी झुरन पाटलांना विचारले की अहो तुम्ही तुमच्या संपत्तीतला काही हिस्सा सरकारला कर्जाऊ द्याल का? पाटील बाबा म्हणाले हो ना, काहीच हरकत नाही, तुम्हाला पाहिजे तेवढी देऊ. तेव्हा गव्हर्नर म्हणाले अहो तुम्हाला त्या बदल्यात काय पाहिजे? त्यावर झुरन पाटील म्हणाले सरकारने फक्त मला माझ्या घरावर चांदीची कौलं घालायची परवानगी द्यावी. आता हे ऐकून गव्हर्नर महोदय चाट पडले नसतील तरच नवल. त्यावर थोडंसं बार्गेनिंग झालं आणि तोडगा म्हणून झुरन पाटलांनी सरकारची मर्जी म्हणून घरावर काही तांब्याची कौलं टाकायची परवानगी त्यांना दिली. लेखक एडवर्ड्स म्हणतात की महादेव धर्मा पाटील ज्या घरात डोंगरी भागामध्ये राहत होते तिथेच हे झुरन पाटलांचं घर एकेकाळी होतं. पण झुरन पाटलांच्या घरात
रिनोव्हेशन वगैरे होऊन त्याचा मूळ ढाचा आणि ती तांब्याची कौलं सुद्धा गायब झाली होती. आख्यायिका अशी सुद्धा आहे की काही काळ ही कौलं छतावरनं काढून एका भिंतीत बसवण्यात आली होती. पण एकतर ती चोरीला गेली असावीत किंवा पॉलिश करून झिजून तरी गेली असावीत. त्या काळात कोळी समाज मानायचा की झुरण पाटलांच्या घरामध्ये अक्षरशः चांदीच्या थप्प्या होत्या. इथे एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी की ईस्ट इंडिया कंपनीने अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा मुंबईवर आपला जम बसवला त्यावेळेस जंजिऱ्याच्या सिद्धीने इथे आपले हातपाय पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मुंबईच्या राज्यपालांनी या काटक कोळी समाजाच्या लोकांची मदत घेऊन सिद्धीच्या सैनिकांना इथून पळवून लावलं होतं. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, जोरण पाटील, जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ मुरकुटे यांच्यासारखे अनेक श्रीमंत मराठी लोक त्या काळात मुंबईमध्ये होते, किंबहुना आजही आहेत. पण दुर्दैवाने मुंबईवर मराठी माणसाची राजकीय सत्ता असली तरी सुद्धा आर्थिक सत्ता मात्र त्यांची नाही. अन्य भाषिकांची आर्थिक सत्ता किंवा राज्य मुंबईवर असल्यामुळे कुठेतरी मुंबईतल्या मराठी माणसाची स्थिती आज आपल्याला दोलायमान होताना दिसते. तर मित्रांनो, माझा हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल आयडीवर सांगायला विसरू नका आणि बघत रहा फक्त मुंबई तक.